आपला KNK न्यूज मराठी लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण वैजापूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर आलेलो आहे. या ठिकाणी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे हे मोठं धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. तर नेमकं त्या आंदोलनादरम्यान धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे त्यांच्या काय प्रमुख मागणी आहे आपण या ठिकाणी बसलेले रियाज खान पठाण तर याची आपण बातचीत करणार आहोत. तर काय तुमच्या प्रमुख मागण्या आहे तुम्ही पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत? नमस्कार मित्र, आज वैजापूर तालुक्यामध्ये 2020 पासून एक आठवडा मागे गेलं तर पूर्ण प्रशासनाचं राज होतं, प्रशासनाच्या हातात होती पंचायत समिती. त्याच्यामध्ये 67,000च्या वरती रोजगार हमी योजनेचे कामं यांनी मंजूर केले आणि शेतकऱ्यांना लाभ न देता परस्पर यांनी बोगस कामाचे बिलं उचलून घेतली आणि स्वतःचे घर बनले. आज यांनी महाराष्ट्र सरकारने विहीर असेल, कोटे असेल, शेततळे असेल अशा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यासाठी राबवण्याचं सांगितलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हजारो शेततळे, विहिरी, कोटे हे शासना याच्यात मंजूर झाले. परंतु आजही त्या ठिकाणी 2 वर्षे उलटत आले. लोकांनी जो पैसे देईल त्याचंच काम पहिलं होतं हे त्या लाभार्थ्यांचे एक तक्रार आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना जे जे तुम्ही विहिरी दिले असेल, कोंडे दिले असेल, शेततळे दिले असेल यांच्या तत्काळ तुम्ही पंचनामे केले पाहिजे, यांच्या पाहण्या केल्या पाहिजे, यांचे काम झाले त्यांना तत्काळ पैसे तुम्ही त्या ठिकाणी दिले पाहिजे. 10 रुपये टक्क्याने लोकांचे पैसे आणि तुम्ही जर 2 लाख रुपये 4-4.5 लाख रुपये विहिरी लागतात, 4 लाख रुपये जर व्याजाने घेतले तर एकच वर्षात 1.5 वर्षातच डबल होत्या. त्याच्यावर 7-8 लाख रुपये जर कर्ज होत असेल तर तुम्ही ही योजना देऊन उपयोग काय? म्हणून परत शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ नये म्हणून या आंदोलनाला मी माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि 75 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला, त्या माध्यमातून त्यांच्यावर केसेस झाली, FR पडले. हेच एक ग्रुप आहे. दुसरी गोष्ट ऑनलाईन भ्रष्टाचार. आता मागच बीडच्या याच्यामध्ये अतिवृष्टीमध्ये किती 40-50 तलाट्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला. हे भ्रष्टाचार अधिकारी काय करू राहिले का जनतेला लाभ नाही देऊ राहिले, हे आपल्या पदाचा पूर्ण दुरुपयोग करू राहिले का यांना असं वाटू राहिले का आम्हाला लाभ न देता स्वतःची घरं भरून राहिले. हे अधिकारीच बोगस आहे. म्हणून या अधिकारीची सखोल चौकशी जर झाली तर 100% सर्व बोगस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद होणारच आहे. हेच भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आता मी या लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. 7 वर्ष इथे प्रशासकाचं राज्य होतं, त्यामुळं आता असं सर्व पक्षाचं मिळून चढून थोडंफार ते सांगता येणार नाही. पण अधिकारी जिम्मेदार आहे, अधिकारी जबाबदार आहे, अधिकारीनेच काम करेल हे गोष्ट असं आम्हाला एकदम 100% असं बातम्या आमच्याकडे करणं प्रूफ आहे. आमच्याकडे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून आम्ही सिद्ध करून दाखवू. सत्ताधारी आमदार आहे ते आमदार या गोष्टीत काय सांगा? आमदार साहेबांनी थोडक्यात आमच्याकडे लक्ष दिलं नसेल, कदाचित जर आले त्यांच्या लक्षात तर येतील, आम्हाला मदत करतील. आमदारही भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत आहे. पक्षांना पाठिंबा देण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जे गंगापूर तालुक्यामध्ये जे क्लास अधिकारी व्हिडिओ आहेत वागचौरे तेच आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये आहे. त्या तिकडली भ्रष्टाचाराच्या ज्या बातम्या असंख्य पसरल्या त्याचाच काही दुरुपयोग या ठिकाणी होतो काय? या ठिकाणी काय सांगाल? सर्वप्रथम गंगापूर तालुक्यातील जे गटविकास अधिकारी आहे सुहास वागचौरे हे गटविकास अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कुठल्या प्रकारची कामं करीत नाही. यांची टक्केवारी ठरलेली आहे. विहिरीची टक्केवारी, गाईच्या गोट्याची टक्केवारी, पाण्यात रस्त्याची टक्केवारी शासनाने जे निकष ठरवून दिलेले होते 60-40च्या रेशोप्रमाणे तर गंगापूर तालुक्यामध्ये 110 ग्रामपंचायती, वैजापूर तालुक्यामध्ये 134 ग्रामपंचायती. तुम्ही जर 60-40चा रेशो जर तुम्ही काढला तर एकाही ग्रामपंचायतला 60-40चा रेशो भरलेला नाही आहे. पुढाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि संबंधित गट विकास अधिकाऱ्यांनी या तिन्ही चारी महाशयांनी त्यांनी 60-40चा रेशो बाजूला ठेवून जी गंगापूरमध्ये जी पद्धत राबवली गेली तीच पद्धत ही वैजापूर तालुक्यातली राबवली गेली. सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी यांना 27 जुलै 2000
2023ला एक पत्र काढलं होतं की औरंगाबाद जिल्ह्यातील जे 9 तालुके आहेत त्या 9 तालुक्याचे 60-40चा रेशो मेंटेन झालेला आहे किंवा नाही. तर त्याच्यामध्ये गंगापूर आणि वैजापूर या 2 तालुक्याचा 60-40चा रेशो हा मेंटेन झालेला नव्हता. तर 28 जुलै 2024च्या पत्रानुसार गंगापूर वैजापूर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कामं हे देण्यात येऊ नये. जोपर्यंत जुनी कामं होत नाही तोपर्यंत नवीन कामाला मंजुरी देण्यात येऊ नये असे शिवचे पत्र असताना सुद्धा सन्माननीय गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे यांनी गंगापूर तालुक्यामध्ये बी नवीन प्रमाण दिल्या आणि वैजापूर तालुक्यात बी नवीन प्रमाण दिल्या. शिवच्या आदेशाला केराची टोपली करून यांनी आतापर्यंत कमीत कमी 60,000 कामाच्या प्रमाण दिलेले आहे. त्या प्रमाणामध्ये अशा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे की ज्या लोकांना ज्या लोकांना जमिनी नाही त्या लोकांना यांनी विहिरी दिल्या. ज्या लोकांना सातबारे एडिट केले, काही महाशय शेतकऱ्यांनी असे केले की कृषीमधली वेळ घेतली तीच वेळ इकडं रोजगार हमीला दाखवली. काही महाशय रोजगार हमीची वेळ घेतली तीच कृषीमध्ये दाखवली. असे करून त्यांनी शेततळ्याला बी तसेच केले. शेततळे हे कृषीमध्ये भेटतात, त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये म्हणजे असं ट्रान्सलेशन करून इकडच्या तिकडे इकडून असं मलिदा लागला आणि ह्या मलिद्यामध्ये व्हिडिओ बी जबाबदार, संबंधित पदाधिकारी जबाबदार. आता आमच्या उपोषणाला आता त्या अधिकाऱ्याचं नाव सांगितलं नाही मी, एक ग्रामपंचायत अधिकारी त्यांनी 75 एकर जमीन घेतली. ही 75 एकर जमीन आली कुठून? ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा पगार राहतो 60-70 हजार रुपये. 75 एकर जमिनीचा भाव विचार करा ना तुम्ही किती झाला. 1 लाख रुपये 10 लाख रुपये एकर बी जमीन म्हणली तर 75 एकर 7.5 कोटी रुपये आले कुठून आहे ग्रामसेवककडं? म्हणजे असंच यांनी हे मलिदा लाटून, एमआरजीएसचा मलिदा लाटून, दलित वंचितचा मलिदा लाटून, 14 आयोग 15 आयोग मलिदा लाटून या लोकांनी भ्रष्टाचार केला. याला सर्वस्व जबाबदार गटविकास अधिकारी महोदय आहे. हे गटविकास अधिकारी महोदय खाली कुठल्याच प्रकारची पातळी करीत नाही. आता नियमाने जर आम्ही बघले 23 तारखेला उपोषण करून राहिलो, 23 तारखेला गटविकास अधिकारी यायला पाहिजे. गटविकास अधिकारी एक बी चक्कर नाही मारला, आमच्या आंदोलन उपोषणाला भेट बी नाही दिली. यांना फक्त यांच्या टक्केवारीशी घेणं आहे. यांचे सगळे सीडीआर तुम्ही चेक करा, यांच्या प्रॉपर्टीची मालमत्ता चौकशी करा. आता मला असं कळालेलं आहे का आता यांनी असे पैसे कमवलेले तर अंत नाही काही. वैजापूर तालुक्यात 15,000 कोटी रुपये होते, गंगापूर तालुक्यात 13,000 कोटी आले पैसे किती गेले कुठं पैसे? शेतकऱ्याची यांनी सर्व प्रशाचा भ्रष्टाचार केलेला आहे. आमच्या संघटनेच्या वतीने मागणी आहे का ह्या 30 सदस्यीय समिती नेमून ती बी समिती ही औरंगाबाद जिल्ह्यातील बाहेरची असावी आणि त्या समितीमार्फत आमचे 5 सदस्य घेऊन ही चौकशी करण्यात यावी. गंगापूर तालुक्यातले 111 ग्रामपंचायत आणि वैजापूर तालुक्याला 134 ग्रामपंचायत अशा सगळ्या ग्रामपंचायती चौकशी करून आव्हान देण्यात यावं, कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी. या ठिकाणी धर्मांतरा संदर्भात आपण झालेलं आहे का वैजापूर तालुक्याची जाणून घेतलेली आहे. मराठीसाठी